PMC सायबर सेल पनवेल यांच्याकडून शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचे इंदोर येथील बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। एक्झिक्युटिव्ह अकाउंट डिपार्टमेंट हेड असल्याचे भासवून 21,71,721 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील संशयित आरोपी हे बेंगलोर, कर्नाटक आणि इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न होताच सापळा लावून एकूण 8 आरोपींना शिताफेने अटक करण्यात यश आले आहे। तसेच ज्या कॉल सेंटर मधून सायबर क्राईम केला जात होता त्या इंदोर येथील तुकोगंज मधील अपोलो टॉवर्स मध्ये ऑनलाईन शेअर मार्केटच्या फसवणुकीसाठी कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला। या कारवाईत एकूण 14 संशयित इसमांकडे सखोल तपास सुरू आहे। तपासादरम्यान बनावट वेबसाईट बनवणारा इसम शुभम कुमार आणि आशिष कुमार प्रसाद आणि कॉल सेंटर चालवणारे आरोपी यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी एकूण 25 बनावट वेबसाईट बनवल्याचे निष्पन्न झाले आहे। या कारवाई दरम्यान एकूण 60 मोबाईल, 4 लॅपटॉप, 20 सिम कार्ड, बँक अकाउंट डाटा, मोबाईल मेल डाटा, चेकबुक्स, डेबिट कार्ड्स आणि ज्यांची फसवणूक केली आहे त्यांची माहिती असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले असून कॉल सेंटर मध्ये एकूण 8 मुली आणि 5 मुले काम करत असून त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून या टोळीने भारतातील विविध राज्यात लोकांना फसवले असल्याची शक्यता आहे। यावेळी जप्त केलेल्या मुद्देमालासह या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या पुढाकाराने आपण पनवेल झोनसाठी एक सायबर सेल चालू केलेला आहे। या सायबर सेलने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। एक महिला जिचा ऑनलाईन फ्रॉड झालेला होता, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिच्याकडून वेळोवेळी जवळजवळ 12.5 लाख रुपये हे फ्रॉडस्टरने काढलेले होते। त्याच्या अनुषंगाने आपण तपास करून इंदोर आणि बेंगलोर या ठिकाणावरून 6 आरोपी आतापर्यंत अरेस्ट केलेले आहेत। इंदोरमध्ये आपल्याला अशा प्रकारचं काम करणारे कॉल सेंटरच मिळालेलं आहे, म्हणजे त्या कॉल सेंटरचा आपण भांडाफोड करून तिथून हे आरोपी आणलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रॉपरली त्या ठिकाणी जे कॉलर्स आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते, ज्यामध्ये शेअर मार्केटचं ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी रिक्रूट केलं जातं। त्याचप्रमाणे ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे अशा लोकांची रिक्रुटमेंट होते। असं एक पूर्ण कॉल सेंटर आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून आपण हे आरोपी आणलेले आहेत। या ज्या महिलेचे 12.5 लाख रुपये गेले होते त्यापैकी 50% जवळजवळ जो तिची रक्कम होती ती आपण सीज केलेली आहे आणि आणखी सुद्धा पैशाच्या सीज करण्याबाबतची आपण कारवाई करत आहोत। परंतु याच्यामध्ये हे जे लोक होते इंदोरमध्ये काम करणारे, त्या तुकोगंज नावाच्या एरियामध्ये त्यांचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होतं आणि त्या ठिकाणावरून रोज हे लोक कमीत कमी 20 ते 25 लाख रुपयाचं टार्गेट ठेवून तशा पद्धतीने लोकांना, देशभरातल्या लोकांना चीट करण्याचं काम करत होते। ते ज्या वेबसाईटचा वापर करत होते त्या वेबसाईटचा सुद्धा आम्ही तपास केलेला आहे आणि ती वेबसाईट बनवून देणारे जो मनुष्य आहे त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलो असून त्याला अरेस्ट केलेले आहे। त्याने अशा प्रकारच्या आणखी 25 वेबसाईट बनवून जवळजवळ 400 लोकांना त्या दिलेल्या आहेत। म्हणजे याची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल आणि या 400 वेबसाईटच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये या लोकांची शेअर मार्केट किंवा इतर ऑनलाईन फ्रॉड याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आपल्याला आणि जनतेला आवाहन करावं असं वाटतं की आपल्याला जे कॉल येतात किंवा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या मीडियावरून जे कॉल येतात, जे पॉपअप येतात, वेबसाईटला व्हिजिट देण्याबाबत सांगण्यात येतं, त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला जास्त रिटर्न देऊ किंवा इतरही वेगवेगळ्या स्कीम्सची जी प्रलोभनं दिले जातात त्या प्रलोभनांना जनतेने बळी पडू नये। नाहीतर आज जशा प्रकारे या महिलेचे पैसे लुटण्यात आले अशा पद्धतीने काम करणारे खूप सारे लोक आहेत। मी आपल्याला जसं सांगितलं म्हणजे जवळजवळ 400 वेबसाईट या गुन्ह्यामध्ये आपण शोधलेल्या आहेत की त्या 400 वेबसाईटच्या माध्यमातून रोज लोकांना चीट करण्याचं प्रक्रिया चालू असते। NTV न्यूज मराठी, मुंबई।